मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातून मराठा बांधव या ठिकाणी मुंबईला येत आहेत। असे एक मराठा बांधव आपल्या सोबत आहेत, ते परभणीचे आहेत। संदीप गव्हाणे हे सलग 17 तास सायकल चालवून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे दाखल झालेले आहेत। संदीपजी, कधी आलात, कधी निघालात तुम्ही? जय शिवराय। मी संदीप वैजनाथराव, राहणार परभणी, गाव चाटरी, पालम तालुका। आणि इथून मी 23 तारखेला सकाळी 8 वाजता मराठा आरक्षण संघर्ष सायकल वारीला सुरुवात केली। आंतरवाली सराटीला जाऊन दादांची भेट घेतली। तिथून मग मी मुंबईकडे रवाना झालो। 6 दिवस सतत सायकल चालवली। 28 तारखेला मुंबईमध्ये रात्री 1 वाजता आझाद मैदानी येथे पोहोचलो। म्हणजे पाटलांच्या आधी 3 दिवस निघालात तुम्ही? पाटलांच्या आधी 3 दिवस निघालो। पाटलांची भेट घेतली का? पाटलांची भेट घेतली आंतरवाली सराटीत जाऊन। पाटलांनी मला जीव घातलं आणि जाताना म्हणले काळजीपूर्वक जा सकाळी। पण आता तुम्ही 23 तारखेला निघालात, त्यानंतर इथे पोहोचलात, मध्ये तुमचं जेवणाचं आणि ह्याची व्यवस्था कशी झाली? मध्ये माझी जेवणाची सर्व समाज मराठा बांधवांनी, इतर समाज जातींनी सुद्धा माझी सोय केलेली, राहण्याची सोय केली, जेवणाची सोय केली, जागोजागी माझी राहण्याची सगळी सोय केली। समाज बांधव काही ठिकाणी माझ्या सोबत येऊ लागले, कुठे कुठे जंगली रस्ता असल्यामुळे कोणी 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन माझ्या सोबत येऊ लागले। म्हणजे हा परभणी ते मुंबई प्रवास काय छोटा नव्हता, खूप मोठा प्रवास होता। पाऊस होता आणि पावसाच्या असं पाऊस सुरू असताना देखील तुमचा प्रवास सुरू होता? हो, पाऊस कंटिन्यू चालू असताना सुद्धा माझा प्रवास काही थांबला नाही। कारण पावसात जर थांबलो तर दादांनी दिलेल्या 29 ऑगस्ट ही तारीख मला गाठणं शक्य नव्हती। कारण पाऊस आज येत असल्यानंतर सायकल चालवणं जर थांबलं असतं तर 29 तारखेला आझाद मैदानाच्या अगोदर गाठणं शक्य नव्हतं। तुम्ही मगाशी सांगितलं मला की 29 तारीख गाठण्यासाठी तुम्ही 17 तासाचा प्रवास केला। नेमका कुठून थेट मुंबई गाठलं? मी 6व्या दिवशीचा प्रवास होता तो। मी देहूतून सकाळी 7 वाजता निघालतो। देहू लोणावळा खंडाळा या मार्गे मुंबईमध्ये रात्री 1 वाजता पोहोचलो मी। सतत त्या दिवशी कंटिन्यू पाऊस चालू होता। पावसात सुद्धा थांबलो नाही। गाड्यांचा ताफा कंटिन्यू त्या रस्त्याने चालू होता। गाड्याचा सुद्धा मी त्रास पाहिला नाही, पावसाकडे सुद्धा पाहिलं नाही। कारण मला 29च्या अगोदर आझाद मैदान गाठायचं होतं। तुम्ही नक्कीच मोठा प्रवास केलेला आहे या काळात। म्हणजे 17 तास झोप नाही, काही नाही, झोप येत नव्हती का डोळ्यावरती अशी? नाही, कारण ते मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मराठ्यांना गरज आहे, अत्यंत गरज आहे। हे राज्य सरकारला कळत नाही, काय म्हणून देत नाही, कशामुळे देत नाही। कारण मराठा समाजातील सगळे लोक शिकून सुद्धा बिना नोकऱ्याचे आहेत। आज तरुण पिढी हॉटेलवर कामाला आहे, महिला वर्ग भांडीधुंडी करत आहेत। शिक्षण असूनही नोकऱ्या नाहीत त्यांना। आपण पाहिलं की विविध भागातून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे नागरिक येतात। परभणीवरून आपण पाहिलं की संदीप गव्हाणे हे परभणीवरून या ठिकाणी सायकलवरती आलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या पायात चप्पल देखील नाही। सायकलवरती आलेत मात्र त्यांच्या चप्पलही नाही पायामध्ये। बिना चप्पलेची सायकल चालवत 17 तासाचा प्रवास करत या ठिकाणी ते फक्त त्यांच्या मुलांसाठी आरक्षण मिळावं यासाठी आलेले आहेत। प्रदीप पेंढारे सह सुदेश मिटकर, सरकारनामा, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।